विद्यार्थी बंधू भगिनींनो, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत. आपण पाहत आहोत बी एड सी ई टी 2022. आगामी जी आपली येणारी सी ई टीची बी एडची सी ई टीची परीक्षा जी आहे त्या संदर्भाचा आपण अभ्यासाचे व्हिडिओ पाहत आहोत. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा अभ्यासक्रम व गुणदान पद्धती या संदर्भात चर्चा करणार आहोत. विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपला जो अभ्यासक्रम आहे त्या संदर्भातील शासन जी आर म्हणजे शासन नियम प्रसारित झालेला आहे, डिस्प्ले झालेला आहे. तर चला पाहूया आपल्याला जो शासनाने निर्धारित करून दिलेला बी एड सी ई टी 2022चा जो अभ्यासक्रम आहे तो कशाप्रकारे आहे, कशाप्रकारे त्यामध्ये परीक्षेचं विभागणी आहे, गुणदान आहे म्हणजे कशाप्रकारे मार्क डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण पाहणार आहोत. तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो, आमच्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नका. तर चला पाहूया आपल्या बी एड सी ई टीचा अभ्यासक्रम व गुणदान पद्धती. विद्यार्थी बंधू भगिनींनो, सिलेबस अँड मार्किंग स्कीम फॉर बी एड, दॅट इज बी ए बी एड और बी एस सी बी एड सी ई टी. आपली जी सी ई टी आहे त्या संदर्भातले हे मार्किंग स्कीम आहे म्हणजे कशाप्रकारे मार्क डिस्ट्रीब्युशन आहे ते आपण पाहत आहोत. तर विद्यार्थी मित्रो, एकूण 5 कॉलम आपल्याला इथं स्क्रीनवरती दिसत आहेत. पहिल्या कॉलममध्ये सिरियल नंबर, दुसऱ्या कॉलममध्ये सेक्शन्स म्हणजेच विभाग, त्यानंतर तिसऱ्या कॉलममध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स, त्या विभागातून किती प्रश्न आपल्या परीक्षेसाठी म्हणजेच सी ई टीला विचारले जातात. त्यानंतर मार्क्स पर क्वेश्चन, तर प्रत्येक प्रश्नाला असणारा मार्क याची संख्या, तसेच मॅक्झिमम मार्क्स आणि एकूण आपले त्या त्या सेक्शनला म्हणजेच त्या त्या विभागाला किती गुण आहेत, किती मार्क्स आहेत हे आपण पाहणार आहोत. तर बंधू भगिनींनो, आपण पाहू शकता पहिला जो आपला विभाग आहे तो म्हणजेच जनरल नॉलेज, ज्याला आपण जी के असं म्हणत असतो म्हणजेच सामान्य ज्ञान. तर विद्यार्थी मित्रांनो, नाव जरी सामान्य ज्ञान असले तरी यामध्ये येणारे जे प्रश्न असतात ते असामान्य असतात, हे आपल्या परिचयाचं आहे. तर आपल्याला याची चांगली तयारी करून घ्यावी लागेल. तर बंधू भगिनींनो, सामान्य ज्ञान या घटकासाठी आपल्याला एकूण 40 प्रश्न विचारले जाणार आहेत. ते म्हणजेच नंबर ऑफ क्वेश्चन्स इज 40, हे आपण लक्षात घ्यावे. प्रत्येक प्रश्न हा 1 गुणाचा म्हणजे 1 मार्क्सचा असेल, हे आपण लक्षात ठेवावे. तर एकूण 40 प्रश्न म्हणजेच आपल्याला एकूण कमाल गुण म्हणजेच मॅक्झिमम जे मार्क्स आहेत ते 40 होय. तर 40 प्रश्न 40 गुण म्हणजेच प्रत्येकी 1 प्रश्न 1 गुण, अशा प्रकारे त्याचं विभागणी आहे, हे आपण लक्षात घ्यावे. तर जी केवरती आपल्याला बी एड सी ई टीसाठी 40 प्रश्न विचारण्यात येणार आहेत, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर विद्यार्थी बंधू भगिनींनो, 2 नंबरचा जो आपला विभाग आहे तो म्हणजेच मेंटल ॲबिलिटी, ज्याला आपण मराठीमध्ये मानसिक चाचणी म्हणजेच मानसिक क्षमता असं म्हणतो. तर त्याची आपल्याला एकंदरीत 30 प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार आहेत. तर बी एड सी टीमध्ये त्याचे 30 प्रश्न येतील. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल आणि संख्या 30 असल्यामुळे आपल्याला जे गुण आहेत, एकूण गुण ते 30 असणार आहेत, हे आपण लक्षात घ्यावे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, पहिला जो सेक्शन आहे जनरल नॉलेज, त्यासाठी 40 गुण असणार आहेत. दुसरा जो सेक्शन आहे त्यासाठी एकूण 30 गुण असणार आहेत. त्यानंतर तिसरा जो सेक्शन आहे त्याचं नाव आहे टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच शिक्षक अभिवृत्ती, शिक्षकाची वृत्ती कशी असावे या संदर्भातला हा सेक्शन आहे, विभाग आहे. तर त्याला आपण शिक्षक अभिवृत्ती असं म्हणत असतो म्हणजेच टीचिंग ॲप्टिट्यूड. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपल्याला त्या संदर्भात एकूण 30 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, अशा प्रकारे आपल्याला 30 गुणासाठी हा सेक्शन आहे. तर लक्षात घ्या, सेक्शन तिसरा टीचिंग ॲप्टिट्यूड 30 गुण आणि 30 प्रश्न म्हणजेच प्रत्येक गुण प्रत्येक गुण जो आहे तो एका प्रश्नाला देण्यात येणार आहे, हे आपण लक्षात घ्यावे. तर अशा प्रकारे बंधू भगिनींनो, आपली जी बी एड सी ई टी आहे, जी आगामी 2022मध्ये होणारी आपली सी ई टी जी आहे, तर तिला एकूण 100 गुण आहेत आणि 100 गुण म्हणजे 100 प्रश्न 100 गुण, अशा प्रकारचं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजेच 1 क्वेश्चन 1 मार्क, हे आपण लक्षात ठेवावे. तर अशा प्रकारे आपलं मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन होय. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, चला पाहूया सिलेबस कशा प्रकारे आहे. आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडत असेल तर कृपया लाईक करावे आणि सबस्क्राईब करण्यास बिलकुल विसरू नये. येणारे आगामी जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. आपल्या परीक्षेमध्ये, आपल्या यशामध्ये नक्कीच खारीचा वाटा आमचे चॅनल उचलणार आहे, हे आपण लक्षात ठेवावे. तर बंधू भगिनींनो, पहिलं जे सेक्शन आहे, पहिला जो आपला विभाग आहे, आपण वरती पाहिलं की त्याला 40 गुण आहेत आपल्याला आणि त्याचं नाव आहे जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान. तर यामध्ये आपल्याला सिलेबसमध्ये पहिला जो पॉईंट दिलेला आहे तो म्हणजेच बेसिक जनरल नॉलेज. तर विद्यार्थी मित्रो, बेसिक जनरल नॉलेज आपल्या परिचयाचं आहे, ज्याला आपण मूलभूत सामान्य ज्ञान असं म्हणतो. तर मूलभूत सामान्य ज्ञान
या घटकामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे बिट्स करायचे आहेत, कोणता अभ्यासक्रम आहे, त्याची आपल्याला इथे इत्थंभूत माहिती देण्यात आली आहे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिला जो मुद्दा दिलेला आहे तो म्हणजेच बुक्स अँड ऑथर्स. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपल्याला माहीत आहे विपुल अशी संपदा म्हणजे साहित्य संपदा आपल्याला लाभलेली आहे. तर त्या साहित्य संपदेतून आपल्याला पुस्तकांची नावे आणि प्रसिद्ध असणारे लेखक म्हणजे त्या लेखकाची पुस्तकं हे आपल्याला अशा प्रकारचे त्यावर येणारे प्रश्न असतात. जसं की बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले असा जर प्रश्न आला तर आपल्याला निश्चितच त्याचं उत्तर माहीत आहे. त्याचे लेखक जे आहेत तर पी.एल. देशपांडे, ज्यांना आपण पु ल असं म्हणतो. पु ल देशपांडे त्याचे लेखक आहेत. म्हणजेच प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक हे आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. हा आहे आपला पहिला सेक्शन जो जी के अंतर्गत आपल्याला विचारण्यात येणार आहे. त्यानंतर बंधू भगिनींनो, अवॉर्ड्स अँड ऑनर्स. तर आपल्याला माहीत आहेत पुरस्कार आणि सन्मान. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, विविध क्षेत्रामध्ये दिले जाणारे जे पुरस्कार आहेत ते कोणाला मिळाले, करंट नॉलेज आपल्याला ठेवणे या संदर्भात गरजेचं आहे. ज्या आपल्या देशातील तसेच इंटरनॅशनल पातळीवरील म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवरीलही काही पुरस्कार, जसे की आपल्याला माहीत आहे नोबल पुरस्कार, नोबल प्राईज आपण ज्याला म्हणतो. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, नोबल प्राईज हे सगळ्यात जास्त पुरस्काराची रक्कम असणारं काय आहे, पुरस्कार आहे हे आपणास माहीत आहे. तर त्या वर्षी मिळाले नोबल प्राईज आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर भारतामध्ये असणारा सर्वोच्च सन्मान जो आहे, सर्वोच्च सन्मान कोणता असाही प्रश्न विचारला जातो. तर भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान आपल्याला माहीत आहे. तर तो कोणाला मिळाला किंवा आपल्याला जे 4 पर्याय दिले जातात त्यापैकी एखाद्याच प्रश्न असा येतो की खालीलपैकी भारतरत्न कोणाला मिळाला नाही. म्हणजे 3 लोकांना मिळालेला असतो तर 3 लोकांची नावं तिथं मिळालेल्या लोकांची नावं असतात आणि एक नाव वेगळे असते. किंवा खालीलपैकी भारतरत्न कोणाला मिळाला असाही प्रश्न येऊ शकतो. तर त्यामध्ये फक्त एकाच व्यक्तीचं नाव, जो पुरस्कार प्राप्त आहे त्याचं नाव तिथे येईल आणि 3 व्यक्तीचे नाव असे असतील ज्यांना पुरस्कार मिळालेले नाहीत. तर विद्यार्थी बंधूंनो, अशा प्रकारचे आपल्याला विविध जे पुरस्कार आहेत, जसं की अर्जुन पुरस्कार असेल, क्रीडा खेलरत्न पुरस्कार असेल, तर अशा प्रकारचे पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, सन्मान लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर जी केमधला हा आपला दुसरा सेक्शन ज्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहेत हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर पुढचा जी केमधला जो सेक्शन आहे बंधू भगिनींनो, तो म्हणजेच इम्पॉर्टंट नॅशनल डेज, म्हणजे ज्याला आपण राष्ट्रीय दिन असं म्हणतो. जसं की राष्ट्रीय विज्ञान दिन असेल 28 फेब्रुवारी हा आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या स्मरणार्थ आपण तो दिन साजरा करतो हे आपणास माहीत आहे. तर अशाच प्रकारचे दिन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बंधू भगिनींनो, पर्सन इन न्यूज. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, विविध ज्या बाबी असतात म्हणजे चालू ज्या घडामोडी आहेत त्यामध्ये विविध व्यक्तींची चर्चा न्यूजमध्ये म्हणजेच बातम्यामध्ये होत असते. तर आपल्याला अशा प्रकारे अपडेट राहणं गरजेचं आहे. न्यूजपेपर असतील, मॅगझिन्स असतील किंवा न्यूज चॅनल्स असतील, यामधून आपण आपल्या अपडेट नॉलेज ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भात येणारे प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत, फेस करायचे आहेत, सोडवायचे आहेत. त्यानंतर पुढचा आपला जो बीट दिलेला आहे तो म्हणजेच इम्पॉर्टंट करंट इव्हेंट्स. तर चालू घडामोडी ज्या आहेत, जसं की ऑलिम्पिक्स खेळ असतील किंवा कुठलं 2022 म्हणजे चालू वर्षामध्ये होणारे जे इव्हेंट्स असतील त्यावरती आपल्याला फोकस करणं जास्त गरजेचं आहे. तसेच पाठीमागील जे वर्ष आहे म्हणजे 2021 यामध्ये ज्या विशिष्ट घडामोडी घडलेल्या आहेत त्याही आपल्याला लक्षात घेणं काय आहे, क्रमपात आहे, गरजेचं आहे. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर बंधू भगिनींनो, आपल्याला माहीत आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या संदर्भात काय बाबी घडत आहेत यावरही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. तर बंधू भगिनींनो, आपल्याला माहीत आहे विविध जे शास्त्रज्ञांचे कार्य असते त्या संदर्भात एखाद्या शास्त्रज्ञास पुरस्कार मिळाला, एखादा नवीन शोध लागला किंवा एखाद्या नवीन लसीचा शोध लावला, तर ह्या बाबी संदर्भात आपल्याला काय करावे लागते, अपडेट राहावे लागते, याचे नॉलेज आपल्याला ठेवावे लागते. तर यावरही आपल्याला प्रश्न BED CET विचारले जाणार आहेत. ते GK या सेक्शन अंतर्गत हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर बंधू भगिनींनो, पुढचा जो बीट आहे जनरल सायन्स अप टू SSC लेवल. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, अजून एक बाब लक्षात घ्या, SSC लेवलपर्यंत जनरल सायन्स आपणास माहीत आहे की SSC लेवलपर्यंत आपलं जे जनरल सायन्स आहे ज्याला आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी असं म्हणतो, तर ते काय आहे, ते एकत्रित आहे हे आपण लक्षात घ्यावे. म्हणजेच बेसिक केमिस्ट्री असेल तुमचं, त्यानंतर बेसिक फिजिक्स असेल, त्यानंतर बेसिक बायोलॉजी असेल. बायोलॉजीमध्ये परत 2 घटक येतात हे आपणास माहीत आहे, जसं की बॉटनी असेल आणि झुलॉजी. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, हे सर्व जे शास्त्र आहेत तर हे शास्त्र एकत्रित आहेत हे आपणास माहीत आहे आणि ते
10वीच्या लेवलपर्यंत आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे सर्व जे विज्ञानची पुस्तके असतील त्या संदर्भात आपल्याला हा अभ्यास येतो हे आपण लक्षात घ्यावे. सामान्य विज्ञान 10वीच्या स्तरापर्यंत म्हणजे SSC लेवलपर्यंत हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतरचा आपल्याला मुद्दा जो दिलेला आहे अभ्यासासाठी तो म्हणजेच व्हेरियस इन्व्हेन्शन्स, जे नवीन नवीन आविष्कार होत आहेत तर त्या आविष्कार आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भातही प्रश्न आपल्याला या शिक्षणाअंतर्गत विचारण्यात येणार आहेत, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान जे आहे विविध क्षेत्रामध्ये असणारं तंत्रज्ञान, जसं की वैद्यकीय क्षेत्र असेल, त्यानंतर ॲग्रिकल्चरल म्हणजेच शेती क्षेत्र असेल, तर या क्षेत्रामध्ये जे तंत्रज्ञानाच्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी आपल्याला चालू घडामोडी अंतर्गत काय करावं लागतील, लक्षात ठेवावे लागतील. त्यावरती आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर बंधू भगिनींनो, हिस्ट्री अप टू SSC लेवल. तर आपल्याला माहीत आहे मध्ययुगीन भारत असेल किंवा त्या अगोदरचा जो इतिहास कालखंड आहे तर ह्या संदर्भात आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. तर तो SSC लेवलपर्यंत आपल्याला त्याचा इतिहास या घटकाचा अभ्यास करायचा आहे. ह्यावरही आधारित प्रश्न आपल्याला BEd CETमध्ये विचारण्यात येणार आहेत, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर बंधू भगिनींनो, जिओग्राफी अप टू SSC लेवल. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, जिओग्राफी हाही घटक आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे. यावरती आधारित प्रश्न आपल्याला या परीक्षांतर्गत म्हणजेच CET अंतर्गत विचारण्यात येणार आहेत, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर बंधू भगिनींनो, इंडियन सिव्हिक्स अँड इकॉनॉमिक्स. तर भारतीय जे नागरिकशास्त्र आहे आणि अर्थशास्त्र या दोन्ही बाबी आपल्याला काय करावे लागतील, चांगल्या प्रकारे अभ्यास त्यांचा करावा लागेल. तर तो कोणत्या संदर्भात असेल तर हे आपण लक्षात घ्यावे. तर सिव्हिक्स, नागरिकशास्त्र आणि इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र, तर ह्या संदर्भातल्या अर्थशास्त्राच्या संदर्भातल्या चालू घडामोडी यावरही आपण फोकस करणं गरजेचं आहे. लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, हे आपण लक्षात ठेवावे. तसेच भारतीय नागरिकशास्त्र, तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपल्याला माहीत आहे बेसिक लेवलला किंवा 10वीच्या खालचे जे वर्ग आहेत त्यांना पॉलिटिकल सायन्स हा विषय नसतो, तर त्याचा समावेश नागरिकशास्त्र या विषयामध्ये केलेला असतो. तर आपली जी राज्यघटना आहे त्या संदर्भातील ज्या बाबी आहेत तर याचा अभ्यास आपल्याला नागरिकशास्त्र या अंतर्गत केलेला असतो आपण 10वीच्या अगोदर, हे आपणास माहीत आहे. तर त्याचंही आपल्याला एक चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून अपडेट ठेवणं गरजेचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार आहेत. तसंच बंधू भगिनींनो, पुढचा जो सेक्शन आहे तो म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशन विथ रेफरन्स टू एज्युकेशन. तर एज्युकेशन संदर्भात जे आपले कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजेच राज्यघटना आहे त्यामध्ये असणाऱ्या ज्या विविध बाबी आहेत शिक्षणासंदर्भातल्या, प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल किंवा उच्चस्तरीय शिक्षण असेल, तर ह्या सर्व शिक्षणासंदर्भात जे विविध कलम आहेत ते आपल्याला या अनुषंगाने काय करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील, पाठ करावे लागतील. विद्यार्थी मित्र, त्यानंतर आपला पुढचा जो सेक्शन आहे तो आपण कोष्टकामध्ये म्हणजेच टेबलमध्ये पाहिलेला आहे, तो म्हणजेच मेंटल ॲबिलिटी, ज्याला आपण मानसिक क्षमता असं म्हणतो. तर मानसिक क्षमता हा घटक 30 मार्कला म्हणजे 30 गुणला आपल्याला विचारण्यात येणार आहे. तर विद्यार्थी बंधूंनो, पहिला सेक्शन आपल्याला माहीत आहे तो 40 गुणांसाठी विचारण्यात येणार आहे आणि हा दुसरा सेक्शन जो आहे तो 30 गुणांसाठी आहे. तर मानसिक क्षमतेमध्ये, मानसिक चाचणीमध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे ते आपण पाहूया. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, दिस सेक्शन एम्स टू जज द रिझनिंग पॉवर अँड ॲक्युरेसी इन थिंकिंग. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, या विभागाचा उद्देश काय आहे तर तर्कशक्ती, आपण कशा प्रकारे लॉजिक लावतो, तर्क लावतो आणि आपल्या विचारातील अचूकता कशा प्रकारे आहे हे तपासण्यासाठी यावर आधारित प्रश्न आपल्याला CETमध्ये विचारण्यात येणार आहेत, हे आपण लक्षात ठेवावे. तर विद्यार्थी बंधूंनो, याचे काही सेक्शन केलेले आहेत, काही विभाग केलेले आहेत. तर ह्या अंतर्गत म्हणजेच मेंटल ॲबिलिटी अंतर्गत आपल्याला कोणते सेक्शन पाहायचे आहेत, विभाग पाहायचे आहेत, बिट्स पाहायचे आहेत ते आपण पाहूयात. तर विद्यार्थी मित्र, त्यामधला पहिला भाग जो आहे, दिस सेक्शन विल कवर द एरियाज लाईक. तर काही बाबी आपल्याला या सेक्शनमधून काय होतील, ज्ञात होतील ह्या सेक्शनचा अभ्यास केल्यानंतर. तर त्या कोणत्या आहेत, पहिलं जे दिलेलं आहे रिझनिंग ॲबिलिटी, आपली जी तर्क करण्याची क्षमता आहे ती तर्क करण्याची क्षमता काय होते, आपली विकसित होते. तर ह्या विकसित झालेल्या तर्कशक्तीवर आपल्याला आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत विद्यार्थी बंधूंनो. जसं की आपण लहानपणापासून कोडे सोडवणे, विविध जे आपण कोडे टाकत असतो किंवा कोडे सांगत असतो त्याचेही उत्तर आपण लहानपणापासून देत आलेलो आहोत. हे जास्त काही अवघड नाही विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपण लक्षात घ्या. आपण आत्तापर्यंत केलेल्याच बाबी आपल्याला फक्त त्या रिवाईज करायच्या आहेत आणि त्या व्यवस्थितपणे आपल्याला सिस्टेमॅटिकली काय करायच्या आहेत, मांडायच्या आहेत. अशा प्रकारची BEd CET आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बंधू भगिनींनो, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन्स. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, विधाने आणि निष्कर्ष. एखादं विधान जर दिलं असेल तर त्याचा निष्कर्ष काय निघतो, आपल्याला निष्कर्ष शोधणे, कशा प्रकारे तो शोधायचा आहे हे आपल्याला या सेक्शनांतर्गत पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला जो पुढचा सिलेबस आहे मेंटल ॲबिलिटी अंतर्गत तो म्हणजेच
लेटर सिरीज आणि नंबर सिरीज. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपणास माहीत आहे लेटर सिरीज म्हणजेच इंग्रजीमध्ये जे अल्फाबेट्स आहेत म्हणजेच A to Z हे आपल्या परिचयाचे आहेत विद्यार्थी मित्र. तर त्यांची संख्या किती आहे 26. तर 26 संख्या किंवा हे सांगणं आपलं इथं ही बाब नाही आहे. तर आपल्याला लेटर सिरीजवर आधारित प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत सोडवायचं शिकायचं आहे पाहायचं आहे. तर ते आपण नक्कीच पाहणार आहोत. त्यानंतर नंबर सिरीज आपली जी संख्यामाला आहे संख्या मालिका ज्याला आपण म्हणतो तर यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर ॲनॉलॉगी साधर्म्य आपल्याला पाहायचं आहे कशाप्रकारे साम्यता काही बाबीमध्ये साम्यता आपल्याला दिलेली असते आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं असते. जसं की आपण 2 शब्द आपल्याला दिलेले असतात आणि तिसरा शब्द देऊन त्याचा सहसंबंध चौथा शब्द आपल्याला शोधायचा असतो. हे आपण विविध विषयामध्ये पाहिलेलं आहे माध्यमिक स्तरापर्यंत 10वीपर्यंत. तर विद्यार्थी बंधू ह्याचाच वापर आपल्याला आता ह्या आपल्या BEd CETच्या अभ्यासक्रमामध्ये या पॉईंटशी निगडीत ॲनॉलॉगी म्हणजे साधर्म्य साधणे म्हणजे समानता ओळखणे किंवा समान घटक ओळखणे हे आपल्याला पाहायचं आहे. त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी बंधूंनो आपला आवडता जो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असायचा तो म्हणजेच ऑड मॅन आउट. तर फाइंड ऑड मॅन आउट म्हणजे ज्याला आपण वेगळा शब्द ओळखा असं म्हणतो. तर तोही आपल्या इथं अभ्यासायचा आहे. तर आपल्याला 4 शब्द दिलेले असणार आहेत 4 पर्याय दिलेले असणार आहेत आणि त्यातून एक शब्द वेगळा असेल तर तो कसा शोधायचा हे आपण नक्कीच पाहणार आहोत. तर हाही अभ्यासक्रम आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर बंधू भगिनींनो न्यूमरिकल ॲबिलिटी संख्यात्मक क्षमता. तर संख्यात्मक क्षमतामध्ये आपल्याला गणितीय भाग आपल्याला पाहायचा आहे हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर लॉजिकल प्रॉब्लेम्स तर तर्क लावून सोडवायचे काय आहेत अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला काही देण्यात येणार आहेत ज्याला आपण तार्किक समस्या असं म्हणतो म्हणजेच लॉजिकल प्रॉब्लेम्स तेही आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर बंधू भगिनींनो या मेंटल ॲबिलिटीमध्ये आपल्याला कोडिंग आणि डिकोडिंग म्हणजेच सांकेतांक अंतरण आपल्याला करायचं आहे. तर सांकेतांक आपल्याला माहीत आहे विद्यार्थी बंधू भगिनींनो ज्याला इंग्रजीमध्ये आपण कोड असं म्हणतो. तर कोड जो आहे तो आपल्याला कन्वर्ट करता आला पाहिजे बदलता आला पाहिजे. तर यावर आधारित प्रश्न आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस तुमच्या ते लक्षात येईल की कोडिंग आणि डिकोडिंग काय असते. त्यानंतर बंधू भगिनींनो तिसरं जे आपलं सेक्शन आहे ते म्हणजेच टीचिंग ॲप्टिट्यूड. तर शिकवण्याची जी योग्यता आहे शिक्षकाची अभिवृत्ती जी आहे तर त्यासाठी एकूण 30 गुण आहेत हे आपण पाहिलेलं आहे. तर हे 30 गुण कशाप्रकारे डिस्ट्रीब्यूट आहेत तर तेही आपण पाहिलेले आहे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो आपल्याला टीचिंग ॲप्टिट्यूड संदर्भात कोणता सिलेबस अभ्यासायचा आहे हे आपल्याला इथं आपल्या JRमध्ये दिलेलं आहे. तर बंधू भगिनींनो टीचिंग ॲप्टिट्यूड विल कवर द एरियाज लाईक. तर अध्यापन अभियोग्यता हा जो भाग आपण शिकलो आपण अभ्यासला तर आपल्याला काय ह्यातून कळणार आहे. तर यातून खालील बाबीचा आपल्याला काय होईल बोध होईल आपल्याला त्याचा अर्थ समजेल. तर विद्यार्थी मित्र ॲटिट्यूड टुवर्ड्स एज्युकेशन स्टुडंट्स अँड टीचिंग प्रोफेशन. तर आपला जो शिक्षणाचा जो काय आहे सगळी बाब आहे गाभा जो आहे त्या संदर्भात म्हणजेच शिक्षण विद्यार्थी आणि अध्यापन म्हणजे शिकवणे. तर या व्यवसायाकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो कसा आहे म्हणजे यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. विशिष्ट प्रश्न आपल्याला विचारले जातील विद्यार्थी बंधूंनो ते कसे सोडायचे हे आपण ज्यावेळेस आपले व्हिडिओ लेक्चर्स येतील त्यावेळेस आपण पाहणार आहोत. अजूनही तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. तर लिडरशिप क्वालिटीज नेतृत्व गुण कशाप्रकारे डेव्हलप करायचा कशाप्रकारे डेव्हलप असल्यानंतर आपलं ॲटिट्यूड कसं असतं यावर आधारित ही प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो ही अभियोग्यता जी चाचणी आहे तर या चाचणीमध्ये आपण ह्याच बाबी आपल्याकडून अपेक्षित आहेत की आपण कशाप्रकारे शिक्षण विभागाकडे किंवा शिक्षणाकडे आपण पाहत असतो आपला दृष्टिकोन कसा आहे हे जाणण्यासाठी ही परीक्षा आहे हे प्रथम आपण लक्षात ठेवावे. तर पुढचा जो मुद्दा आहे त्यामध्ये इमोशनल अँड सोशल ॲडजस्टमेंट म्हणजेच भावनिक आणि सामाजिक समायोजन. तर समायोजन आपल्याला कसं साधता आलं पाहिजे कशाप्रकारे आपण ह्याच्यासोबत ट्रीट केलं पाहिजे म्हणजेच भावनिक जे घटक आहेत तसेच सामाजिक घटक आहेत कशाप्रकारे आपण डील केले पाहिजे या अंतर्गत आपल्याला अपेक्षित आहे. यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्यानंतर इंट्रापर्सनल रिलेशन्स अँड इंट्रापर्सनल स्किल्स. तर विद्यार्थी बंधूंनो आंतरिक वैयक्तिक संबंध आणि आंतरवैयक्तिक कौशल्य. तर कौशल्य आणि संबंध हे आपल्याला या संदर्भात जाणून घ्यायचं आहे पाहायचं आहे. या संदर्भातला अभ्यासक्रम आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. त्यानंतर पुढचा जो घटक आहे आपल्याला तो म्हणजेच जनरल अवेअरनेस अँड इंटरेस्ट इन टीचिंग. तर विद्यार्थी बंधूंनो सामान्य जागरूकता आपण समाजाबद्दल कशाप्रकारे जागरूक आहेत सामाजिक जे घटक आहेत त्यासोबत आपण इंटरॅक्शन कशी करतो म्हणजे आपण त्या संदर्भात आंतरक्रिया जी आहे आपली त्या आंतरक्रियाचे आपले कोणते घटक असतात किंवा कशाप्रकारे आपण समाजासोबत वागतो हेही आपल्याला यावर आधारित प्रश्न विचारले जातील.
आणि ते प्रश्न आपण कसे सोडवतो यानुसार आपली अभिव्यक्ती काय होईल, प्रकट होईल. त्यानुसार आपल्याला गुण मिळणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी बंधूंनो, पुढचा जो मुद्दा आहे, पुढचा जो घटक आहे तो म्हणजेच द क्वेश्चन्स विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विथ 4 ऑप्शन्स. अत्यंत आपल्या आवडीचे हे जे प्रश्न असायचे. सुरुवातीला जो परीक्षेची जी पद्धती जी होती विद्यार्थी बंधूंनो, आपल्याला माहीत आहे ती डिस्क्रिप्टिव्ह होती. त्यामध्ये अत्यल्प जोड्या लावा, चुकीचे विधाने ओळखा किंवा अशा प्रकारचे प्रश्न असायचे आणि जास्तीत जास्त डिस्क्रिप्टिव्ह पेपर असायचा हे आपणास माहीत आहे. परंतु आता ऑनलाईन पद्धती असेल किंवा नवीन परीक्षा पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांना म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना काय करण्यात आले, जास्त वेटेज देण्यात आलेलं आहे. तर चांगल्या प्रकारचा आपला जो प्रश्न आपल्याला हे जे आवडायचे ऑब्जेक्टिव्ह टाईप, तर ऑब्जेक्टिव्ह टाईपच आपली परीक्षा असणार आहे विद्यार्थी बंधू भगिनींनो. त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजेच 4 आपल्याला ऑप्शन्स दिले जातील. कुठलाही एक प्रश्न विचारले जाईल, त्याला 4 काय केले जातील, ऑप्शन आपल्याला दिले जातील. म्हणजेच ABCD असेल किंवा मग काय असेल 1 2 3 आणि 4. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपल्याला त्या 4मधून आपलं काय करायचं आहे, उत्तर शोधायचं आहे, ते टिक करायचं आहे. त्यानंतर देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे बंधू भगिनींनो. तर निगेटिव्ह मार्किंग इथं बिलकुल नाही. त्यामुळे आपल्याला प्रश्न सोडवताना याचा चांगला फायदा होईल हे आपणास माहीत आहे. तर निगेटिव्ह मार्किंगमध्ये म्हणजेच ऋणात्मक जर गुणदान पद्धती असेल त्यामध्ये मार्क्स काय होतात, ऋण होतात किंवा निगेटिव्ह होतात म्हणजेच मायनस होतात हे आपणास माहीत आहे. तर निगेटिव्ह मार्किंग येथे नाही हे आपण लक्षात ठेवावे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग याला नाही, तर हा एक प्लस पॉईंट आपला राहणार आहे. त्यानंतर बंधू भगिनींनो, अजून आपल्याला जो या संदर्भात सूचना काही दिल्यात, द टाईम अलॉटेड इज 1 hour 30 minutes. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आपल्याला माहीत आहे 1 hour 30 minutes मीन्स 90 minutes मीन्स इट इज अबाउट 90 minutes मीन्स 1.5 hour. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, जवळपास आपल्याला 1.5 तास म्हणजे 1.5 तास वेळ आहेच. तर 1.5 तासामध्ये आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे 100 प्रश्न सोडवायचे आहेत. तर लक्षात घ्या, प्रश्न 100 आहेत आणि मिनिटे 90 आहेत. हे आपण काटेकोरपणे लक्षात ठेवावे आणि त्यानुसार आपलं नियोजन असलं पाहिजे. तर कशा प्रकारे प्रश्न सोडवायचे आहेत, कसं नियोजन करायचं हेही आपण काय करणार आहोत, सांगणारच आहोत. त्यानंतर द क्वेश्चन्स विल बी इन इंग्लिश ॲज वेल ॲज द मराठी. तर ही एक बाब अजून चांगली आहे विद्यार्थी बंधू भगिनींनो, इंग्लिश आणि मराठी. एखाद्याने इंग्लिश मिडियम जरी निवडलं परीक्षेला, तर तिथे जर मराठी नसेल म्हणजेच बाय लँग्वेज जर पेपर नसेल, बाय लँग्वेज that is 2 language, that is Marathi and English here, that is mentioned for the answering mode. My dear friends, here you have the opportunity to get the paper in 2 languages. तर दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला सायमल्टेनियसली पेपर मिळणार आहे. म्हणजेच वरती जो प्रश्न विचारला जाणार आहे तो इंग्रजीमधून, तसेच तोच प्रश्न मराठीमधून विचारण्यात येणार आहे, हे आपण लक्षात ठेवावे. तर तुम्हाला वरच्या इंग्रजीमधून तो प्रश्न कळाला नाही, तर तो मराठीतून तुम्हाला समजायला सोपा जाईल. एखादा प्रश्न मराठीतूनही आपल्याला कधी कधी कळत नाही, हे लक्षात घ्या. त्यावेळेस इंग्रजीतला प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं. तर अशा प्रकारे बाय लँग्वेज पेपर असल्यामुळे तुम्हाला तो एक फायदा होणार आहे. दोन्हीपैकी कुठलाही एक प्रश्न समजून घेऊन त्याचं तुम्ही उत्तराच्या निकषापर्यंत पोहोचू शकाल, उत्तर शोधू शकाल. अत्यंत महत्त्वाची आणि शेवटची सूचना आपल्याला या JR मध्ये देण्यात आलेली आहे विद्यार्थी बंधू भगिनींनो, आणि ती म्हणजेच मोड ऑफ एक्झामिनेशन अँड दॅट इज ओनली ऑनलाईन. हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्र, हा काय आहे, एक CBT आहे, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट. हे आपण लक्षात ठेवावे, CBT. तर आपल्याला आपली जी CET परीक्षा आहे ती CBT पद्धतीने द्यायची आहे, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची आहे. पेपरवरती तर नाही आहे, म्हणजे पेपरवरती किंवा ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार नाही, तर ही कॉम्प्युटरवरती आधारित परीक्षा होणार आहे, हे आपण लक्षात घ्यावे. तर अशा प्रकारचा आपला पूर्ण सिलेबस आहे विद्यार्थी बंधू भगिनींनो. अत्यंत सोपा म्हणता येईल आपल्याला, कारण हा सिलेबस आपल्याला अंगवळणी पडलेला आहे. तर विद्यार्थी मित्र, ह्यातले सेक्शन तुम्ही पाहू शकता, अत्यंत ओळखीचे सेक्शन आहेत, अपरिचित असा सेक्शन नाही, त्यामुळे सिलेबस अवघड नाही, हे आपण लक्षात घ्यावे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहू शकता सिलेबस जो आहे त्यामध्ये 3 सेक्शन दिलेले आहेत. पहिला जो सेक्शन आहे जनरल नॉलेज, दुसरा जो सेक्शन आहे मेंटल ॲबिलिटी, हे पूर्णपणे आपल्या ओळखीचे आहेत. आणि त्यामध्ये आपण आपला जे BEd आहे, BEdमध्ये आपण आपलं जे BEd आहे त्या संदर्भातलं, म्हणजे शिक्षकासंदर्भातलं आपला जो शिक्षक होण्याचा जो दृष्टिकोन आहे, तर तो कसा आहे, आपण कशा प्रकारे शिक्षक झाल्यानंतर ट्रीट करू, ह्या संदर्भातली ही काय असते, पूर्ण प्रक्रिया असते, हे आपण सर्वप्रथम लक्षात घ्यावे. म्हणजे एक चांगला शिक्षक जो आपणाला अपेक्षित असतो,
कशा प्रकारे त्याचं वर्तन असतं असं आपल्याला वाटतं. तर आपल्याला प्रत्येक वेळेस उत्तर लिहिताना आपण एक चांगला शिक्षक आहोत हे समजूनच आपल्याला उत्तर अगोदर फाइंड आउट करावं लागेल. 4 पर्यायामधून ते शोधावं लागेल आणि त्यानंतरच आपल्याला आन्सर फायनल करून आपलं उत्तर द्यावं लागेल, हे आपण लक्षात घ्यावे. तर अशा प्रकारचा BEd CETचा हा आपला अभ्यासक्रम आहे. हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न असतील 100 आणि त्याचे जे गुण आहेत म्हणजे मार्क जे असतील तेही 100 हे आपण लक्षात घ्यावे. म्हणजे प्रत्येक प्रश्न 1 गुण हे लक्षात घ्यावे आणि 3 सेक्शन आपण पाहिलेलेच आहेत. तर अशा प्रकारचा आपला सिलेबस आहे. तर विद्यार्थी बंधू भगिनींनो, आमच्या चॅनलला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि शेअर करण्यास विसरू नका. तसेच बेल आयकॉन बटन दाबून ठेवा म्हणजेच आमच्या व्हिडिओचे आगामी नोटिफिकेशन्स जे की आपण तिन्ही सेक्शनचा सिलेबस पूर्णपणे घेणार आहोत, जो की जनरल नॉलेज, मेंटल ॲबिलिटी अँड टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावर आधारित असणार आहे, हे आपण लक्षात घ्यावे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.